यांनी आणि दीपक केसरकर हे सुद्धा आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत, आपल्या सोबत आहेत। केसरकर साहेब, खरं तर तुमची कमी काल त्या ठिकाणी जाणवली आणि तुम्ही देखील असायला पाहिजे होतात मंत्रिमंडळात, असं सुद्धा काहींचा मत होतं। शकतो बघा, असं आहे की दर खेपेला मी नागपूरला येण्यापूर्वी शिर्डीला जातो, दर्शन घेतो आणि येतो। सकाळी आपण मंत्रिमंडळात नाही हे समजल्यानंतर शिर्डीला जाऊन मला इथं यायला दुसऱ्या दिवशी पहाट होणार होती, हे उघड आहे। आणि मी मंत्रिमंडळात नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला येण्याची तशी आवश्यकता नसते। आपण दुसऱ्या दिवशी त्यांचं अभिनंदन करू शकतो। काही मंत्र्यांचं मी लगेच फोनवर अभिनंदन केलं। पण त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचं कौतुक केलं। मुख्यमंत्री म्हणतात बघा, असा नेता असायला पाहिजे दीपक केसरकरांसारखा। नाही, हे बघा, मुख्यमंत्री माझं नेहमीच कौतुक करतात, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा। शिवसेनेमध्ये बरेच नाराजीचा सूर आहे। प्रकाश सुर्वेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। इतर जे आमदार आहेत, मग ते अब्दुल सत्तार असू द्या, तानाजी सावंत असू द्या, हे तर बॅग भरून निघून गेलेत घरी। यांना काय म्हणा? नाही बघा, ते मोठे नेते आहेत, त्यांची अपेक्षा होती त्यांचा समावेश व्हावा, होऊ शकला नाही। तर सुरुवातीला थोडीशी नाराजी होते, नंतर ही दूर होते आणि ते सुद्धा कामाला लागतील, पक्षाच्या कामाला लागतील याची मला खात्री आहे। कोकणात सध्या 2 मंत्रिपदं देण्यात आलेली आहे, पण तुमचं नाव त्याच्यामध्ये नाही आहे। तुम्ही पण नाराज आहात का? बिलकुल नाही, मी तर नितेशजींचं कालच अभिनंदन केलेलं आहे, त्यांना चांगल्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे बिलकुल मी ह्याच्यामध्ये नाराज नाही। पक्षाचे संघटनामध्ये अशाच पद्धतीने कार्य करत राहणार केसरकर? बिलकुल, कारण आमदार आहे, पक्षाने आमदार केलं, 4थ्या वेळेला आमदार झालं। लोकांची जबाबदारी आहे, ती जबाबदारी सुद्धा आपण पूर्ण केली पाहिजे, आपल्या जनतेला न्याय दिला पाहिजे आणि ती करायला अधिकचा वेळ मिळेल याच्याबद्दल आनंद। पण अजूनही आशा पल्लवीत आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच मंत्र्यांचं ऑडिट होणार आहे। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे आणि ॲफिडेव्हिट। मी ऑडिटमध्ये वगैरे विश्वास ठेवत नाही, मला स्वतःला मी किती काम केलेलं आहे ते माहिती आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की जेवढं काम आम्ही करू शकलो ते पुढच्या येणाऱ्या मंत्र्यांनी पुढे न्यावं। ऑडिट केलं असतं तर आज माझं नाव पहिल्या नंबरला असायला पाहिजे होतं, असं काही नसतं। पॉलिटिकल कंपल्शन्स असतात, प्रत्येक विभागाला न्याय द्यायला लागतो आणि तो न्याय देणं ते त्या पक्षप्रमुखांचं काम असतं। त्यांनी आपला पक्ष वाढवला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय योग्य असतात असं मी स्वतः समजतो। 36 पैकी 16 जिल्ह्यांना मंत्रिपदच नाही आहे, त्यामुळे बरीच टीका टिप्पणी होते सरकारवर। नाही, हे बघा, असं आहे की हे आज घडतंय का? प्रत्येक वेळेला एफिशियंट लोक असतात, त्यांना घ्यायला लागतं, मग ते कुठल्या विभागातून येतात ते महत्त्वाचं नसतं। त्यांनी राज्यासाठी काम केलं पाहिजे। त्या विभागामध्ये जे आमदार राहिलेले असतील त्यांना वेगवेगळी पद्धत दिली जाऊ शकतात, वेगवेगळी महामंडळं दिली जाऊ शकतात आणि ती दिली जातील याची मला खात्री आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।